तर हे आपलं स्टफिंग बघा लच्छा पराठ्यासाठी तयार झालेलं आहे. तर आपण ह्याला थंड करण्यासाठी ठेवूया आणि तोपर्यंत आपलं कसं काय मंडळी, मस्त मजेत ना. तर छानशा दिवसाची छानशी सुरुवात. तर सगळ्यांना माझ्याकडनं सुप्रभात आणि आपल्या या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी एकदम मस्त अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ती झटपट पण होणारी आहे आणि मस्त काय म्हणू आपण त्याला, लहान मुलांना आवडणारी सुद्धा आहे आणि डब्यासाठी टिफिन आपण लगेच देऊ शकतो. ही रेसिपी अशी आहे. तर बघा, तर मी आता काय बनवणार आहे, तर त्या रेसिपीचं नाव आहे मस्त अशी आलू लच्छा पराठा असं असणार आहे. तर मी ती लच्छा मी कसा बनवणार आहे, ते माझी ट्रिक कशी आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. तर बघत राहा व्हिडिओ आणि कसं वाटलं ते पण मला सांगा. तर चला रेसिपीला आपण स्टार्ट करूया. तर चला मी आता पहिले सगळं जे साहित्य घेतले ते दाखवते तुम्हाला आणि तसं मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळं शेअर करत राहते. चला तर बघत राहा व्हिडिओ. तर इथं बघू शकता तुम्ही, बघा आपल्याला काय काय सामग्री लागणार आहे यासाठी. तर बघा इथे मी घेतलेल्या आहे लसणाच्या पाकळ्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, जिरं घेतलेलं आहे, धने, कसुरी मेथी आणि आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे. तर हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि मिरची पण याच्यामध्ये टाकायची. त्याच्यानंतर इथं घेतलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, इथं घेतलेला आहे मैदा, एक बाऊल घेतलेला आहे पूर्ण. त्याच्यानंतर इथे बघा एक 7 ते 8 बटाटे शिजवून घेतलेत, बॉईल करून घेतलेत छान. त्याच्यानंतर इथे बघा हिरव्या मिरच्या आणि इथे बघा घेतलेलं आहे बघा मी लाल तिखट, हळद आणि इथं घेतलेलं आहे गरम मसाला. ते एकदम कमी थोड्या प्रमाणातच घ्यायचं आहे. तर हे सगळं आपल्याला साहित्य घ्यायचं आहे जे आपण आज बनवणार आहोत मस्त असा आलू लच्छा पराठा. चला तर बघा मी कसं पुढची प्रोसेस करते तुम्हाला दाखवते, बघत राहा व्हिडिओ. तर आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटून घ्यायचं आहे. हे जे सगळं आपण लसूण, जिरं, त्याच्यानंतर इथे धने, हे सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये वाटून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघा काही हिरव्या मिरच्या ते पण टाकायचं आहेत याच्यामध्ये. कोथिंबीर पण टाकलेली आहे बघा मी ह्याच्यामध्ये. आता हे वाटून घेते मी छान. तर बघा हे वाटून घेतलं आहे मी मस्त असं जाडसरच वाटायचं आहे आपल्याला, बघू शकता जाडसर वाटायचं आहे, जास्त बारीक पेस्ट नाही करायचं आहे. चला तर मी पुढं काय करायचं, आपल्याला फोडणी द्यायची आहे. हे बटाटे सोलून घेते सगळे आणि नंतर मग आपल्याला फोडणी द्यायची आहे. हे आपल्याला बघा सगळी सालं काढून घ्यायची आहे बटाट्याची. तर हे सगळं सालं काढून घेते. त्याच्यानंतर आपल्याला छान स्मॅश पण करायचं आहे. तर इथं बघा मी सगळे बटाटे सोलून घेतलेले आहेत. आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे. बघा मी स्मॅश करते स्मॅशरच्या साहाय्याने. स्मॅश करून घ्यायचे आपल्याला बटाटे. जास्त गाठी नाही राहिला पाहिजे, असं सॉफ्ट झाला पाहिजे, एकदम स्मॅश झाला पाहिजे. आपला कांदा पण इथे छान फ्राय होतो. तर आपला कांदा बघा छान परतला, त्याच्यामध्ये आपलं हे वाटून मी टाकून दिलेलं आहे आणि याच्यामध्ये हे जे सगळे मसाले जे आहेत ड्राय मसाले ते पण टाकायचे आहेत आपल्याला, आपण जे घेतलेले ते. तर हे सुद्धा ह्याच्यामध्ये टाकते. हे पण 2 मिनिटासाठी छान परतून घेऊया आणि याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर टाकते, अगदी थोडी टाकणार आहे चवीसाठी. आणि हे जे स्मॅश केलेले जे बटाटे आहेत ना आपण, ते पण याच्यामध्ये टाकणार आहोत.
शकतो थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला चवीपुरतं. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. त्याच्यानंतर ही सगळी चिरलेली कोथिंबीर ती पण याच्यामध्ये टाकायची आहे. तर हे आपलं स्टफिंग बघा लच्छा पराठ्यासाठी तयार झालेलं आहे. तर आपण ह्याला थंड करण्यासाठी ठेवूया आणि तोपर्यंत आपलं मैद्याचं जे पीठ असतं ते मळून घेऊया. चला बघा एका मोठ्या परातीमध्ये मी पीठ काढून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला फक्त आणि थोडंसं तेलाचं मोहन टाकायचं. ते इथे बघा तेल मी तापत ठेवलेलं आहे थोडंसं, ते आपल्याला फक्त गरम करून ह्याच्यावर टाकायचं आहे. हे आपण याच्यावर टाकून देऊया. छान आपण एकजीव करून घेऊया. ते थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झालेलं आहे इथे. चला तर आता आपल्याला पराठे बनवायला घ्यायचे. तर आता आपण मस्त पराठे बनवू आणि कशी त्याची स्टेप आहे ते पण तुम्हाला सांगते मी. चला तूप लावून घेतलेलं आहे मी याच्यावरती. तर आता आपल्याला हे स्टफिंग भरायचं आहे याच्यामध्ये. हे बघा हे मी एक स्पून घेतलेलं आहे बघा. आता हे आपल्याला स्प्रेड करायचं सगळीकडनं. आता मी हातानेच करून घेते म्हणजे छान एकसारखं होईल. करायचं दाखवते मी तुम्हाला. ह्या साईडने आपल्याला असं घ्यायचं आहे, अर्धवट घ्यायचं आहे. त्याच्यानंतर परत ह्या साईडने असं घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खालची साईड पण आपल्याला अशी मुडपून घ्यायची आहे. ही पण साईड मुडपून घ्यायची आहे छान. थोडंसं मी तेल लावते आणि तूप लावते. आणि आपल्याला काय करायचं आहे, हे असं स्टफिंग झालेलं आहे आणि आपल्याला हे असं राऊंड करायचं आहे. तर हे राऊंड करून घेतलेले आहे बघा मी छान. तर आता आपल्याला याला मधून कट करायचं आहे. म्हणजे पूर्ण कट करायचं नाही बघा, हे एकदम वरपर्यंतच फक्त वरतीपर्यंतच कट करायचं आहे. असं पूर्ण कट करायचं नाही आहे. आणि हे असं आपल्याला बघू शकता, हे असं जे स्टफिंग आहे ना ते आपल्याला असं स्प्रेड करायचं आहे. आणि याचीच आपल्याला आता पोळी लाटायची आहे. तर आता मी लाटून घेते, तर मला दाखवते मी. त्याच्यावर थोडंसं मी हे पीठ टाकलेलं आहे आणि हलक्या हाताने लाटायचे बघा. असं हलक्या हातानेच लाटायचे. थोडंसं पीठ टाकायचे. असं बघा आपला बघा हा लच्छा पराठा बघा किती छान झाला आहे, दिसतोय बघा किती सुंदर. आणि अगदी हलक्या हातानेच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तर बघा आपला हा पराठा मस्त असा झालेला आहे. आता आपण मस्त याला तव्यावरती भाजून घेऊया. मी आता उचलला याला आणि या तव्यावरती मी तूप आहे हे तूप टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला पराठा याच्यावर टाकून द्यायचा. बघू शकता आता एका साईडने छान भाजून घेते, नंतर मग मी दुसरी साईड बघा एका साईडने आपलं झालेलं आहे, मस्त झालेलं आहे बघा किती छान कलर आलेला आहे याचा. तर आपण दुसऱ्या साईडने पण भाजून घेऊया आणि याला वरून तूप लावून घेऊया बघा.
दिसायला खूप सुंदर दिसतोय. तुम्ही पण असं मस्त करून बघा. वेगळं काहीतरी नाही का, मुलं एकदम आवडीने खातात आणि आपल्याला मोठ्यांना पण लागतंच असं छान वेगवेगळं नाही का करायला. तर मी बघा मस्त एकदा भाजून घेते याला. आणि आपला बघा हा पराठा रेडी आहे ऑलमोस्ट. दुसऱ्या साईडने पण बघ छान झालं आहे बघा. कमी गॅसवरतीच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मस्त असं तूप लावलं आहे बघा. आपण याला कुठल्याही भाजीबरोबर किंवा दह्याबरोबर आपण खाऊ शकतो. तर मी दह्याबरोबर खाणार आहे. बघा मस्त भाजला आहे बघा. हा किती सुंदर झाला आहे बघा. आता मी सगळे 1 बाय 1 सगळे करून घेते आणि तसं तुम्हाला दाखवते. तर बघा दुसरी पण पोळी घेतलेली आहे मी लाटायला आणि याला पण स्टफिंग छान स्प्रेड केलेलं आहे बघा. आणि सेम आपल्याला प्रोसेस करायचं जसं मी आधीच्या पोळीला दाखवलं सेम असंच करायचं आहे. तर हाताने छान सगळीकडे स्प्रेड होतं आहे बघा. आपल्याला परत इथेच अशीच ही घडी करायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही घडी करायची आहे. ही पण खालच्या साईडने असं घडी करायची आणि वरून पण घडी करायची अशी. नंतर आपल्याला असं फोल्ड करायचं पूर्ण असं. आणि बघा मस्त झालेली आहे आपली ही पुडी. मस्त झाली तयार बघा. आणि आता आपल्याला मधून फक्त याला असं पूर्ण कट करायचं नाही खालपर्यंत, अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त असं करायचं आहे. आणि हे असं मस्त उलगडायचं आहे आणि नंतर आपल्याला छान असं याचा पराठा बनवायचा आहे. तर चला मी याला पण असं छान आता लाटून घेते. वरून पीठ टाकलं थोडंसं मैद्याचं. त्याच्यानंतर हे असं हळूहळू हलक्या हाताने लाटायचं आहे म्हणजे आपलं स्टफिंग बाहेर येणार नाही. चला तर हे लाटून घेते मी. ह्याला बघा शेप कसा आला आहे, हार्ट शेप आला आहे थोडासा. तर मी हळूहळू लाटून घेते. आता राजूला दिलाय आळणी केलेला आहे तिच्यासाठी वेगळा. तर बघा आता मस्त असं मी दही दिले तिला आणि नाश्त्यासाठी बघा पराठा दिलाय. चला राजू खा आणि दाखव. बघा मस्त असा शेप झालाय बघा पराठ्याचा. आता ही राजवी मस्त अशी खाणार. हा खाणे का केस मागे घे. राजू बोल खाणे का. चला तू मग एन्जॉय कर, तू खा मग आता. हा ओके. आता तर कसे वाटले तुम्हाला बघा आजचे असे मस्त असे आलू पराठे, आलू लच्छा पराठा कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही सुद्धा करून बघा. खरंच खूप सुंदर होतं, वेगळं काहीतरी खायला भेटतं आणि भारी वाटतं एकदम. तर राजूला तर खूप आवडलेलं आहे. ते मी मस्त पूर्ण फस्त केलेलं आहे. मी इथे सेट करते आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. तर अशाच एका सुंदर अशा छानशा अशा मस्त रेसिपी सोबत भेटूयात पुढच्या एका छानशा अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय. आणि करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका.